कोकणीच्या त्याने तुला पोलिसांची भीती दाखवली आणि तू शेपूट घालून परत आलास. तिथल्या तिथेच दोघांचा मुर्दा नाही का पाडायचास? अशी चूक मी कशी करेन रमाशे? अहो तो मान तुमचा आहे. दोघही गावात आलेत. म्हटलं की रमाशेच्या कानावर घालावं म्हणून इथे आलो. पुढे तुम्ही बघून घ्यालच. नाही ते बरं केलंस. दोघांचंही नरड दाबण्यासाठी माझे हात कधीपासून शिवशिवतायत. रमाशेठ, रमाशेठ, अरे पुढे बोलशील की नाही? तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये रमाशेठ. मी स्वतः आलोय. तू? तुझी ही हिम्मत? स्वतःहून माझ्याकडे आलास तू? मला तुमच्याशी बोलायचंय रमाशेठ. माझ्या अंगाला हात लावायची चूक करू नका. मला काही झालं आणि आमच्या कंपनीत ती बातमी पोहोचली ना, तर तुमचे इथले आमदार निवासातले बाप तुमची चामडी सोलून उन्हात वाळत घातली. मला भीती घालतोस तू? या रमाशेठला? अरे खिशात घालून फिरतो तुझ्या त्या कंपनीला आणि इथल्या राजकारण्यांना. तुझा जीव घेतल्यानंतर फासावरही लटकायची तयारी आहे माझी. वाघाला अंगावर घेणाऱ्यांना तू कोल्ह्यांची भीती दाखवतोयस. तू इथे आलायस खरा, पण इथनं परत जाणार नाहीस तू. श्रीराम श्रीराम श्रीराम. विष्णू, हे विष्णू. आलो मालक. पाणी देऊ? कुठे होतास रे बाबा? सगळ्या खोल्या बंद करून घेतल्या. सामानाला कवरं घातली. सगळा वाडा पुन्हा ओकाबोका झाला. 2 दिवस नाचून सगळी पाखरं पुन्हा आपापल्या घरट्यात निघून गेली. राहिलो आपण दोघंच. हो, यावेळी आपण दोघंच. आता सोपान आजोबा सुद्धा नाहीत. पोलिसांची काय खबर? काहीच नाही मालक. हल्ली मला झोप पण लागत नाही. सोपान आजोबा असण्याची इतकी सवय झाली होती. वर्षानुवर्ष जागेवर असले तरी ते आपले होते. खोकत ओरडत होते, लटपटत होते, पण होते. आज तेही नाहीत. आदिनाथच्या लग्नाचं निमित्त झालं आणि केवढ्या घटना घडून गेल्या काही दिवसातच.
कागदावर गोळा बेरीज मांडली तर एखाद्या कादंबरीत शोभाव्यात अशा घटना. म्हणजे पार्वती वहिनींची तस्वीर सापडण्यापासून आदिनाथ दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीशी लग्न करून येतो तिथपर्यंत. मग ते कुटुंबातले वाद, बाळ रुसून गेला, सुलेखाने येऊन तमाशा केला, अचानक सोपान काका नाहीसे होतात. परत त्यातच आमचा प्रथमेश त्यांच्यावर हल्लाच काय करतो. ते नाहीसे झाल्यावर त्या इन्स्पेक्टरला त्यांच्याच खोलीत रुमाल काय सापडतो. आणि आज बाहुली जाताना सांगून जाते की तो रुमाल काय? रुमाल काय? नाही विष्णू, या सगळ्या घटना स्वतंत्र नाहीत. हे एक मोठं अनाकलनीय चक्र आहे. एकदा गडगडल्यावर कधी थांबेल हे कळायला मार्गच नाही. 60 वर्षांपूर्वी बाबांच्या अस्थि विसर्जनाला गेलो असताना अशाच घटना घडल्या होत्या प्रचंड वेगाने. त्यातच माझ्या आईसारख्या पार्वती वहिनीला गमावून बसलो मी. कुठे गेली कधी कळलंच नाही. आणि आज ते वेगवान चक्र पुन्हा फिरत असताना तोच चेहरा पुन्हा समोर आला. एका वेगळ्या नावानं. जसा अचानकपणे नाहीसा झाला तसा अचानक समोर आला. शुभ्रा, शुभ्रा, अजून आदिनाथराव आले नाहीत का ग? अगं बाई, अगं त्याला फोन करून बघ ना. मगाशीच केला असताना फोन सुद्धा इथे विसरून गेलेत. अरे देवा, आता आपण त्यांना उगीच जाऊ दिलं. अगं त्या राक्षसाचा काय भरोसा. बापरे. माय मी जाऊन येते. अरे कुठे निघालीस तू? रमाकांतकडे. ए नाही शुभ्रा, शुभ्रा वेडेपणा करू नकोस. कुठेही बाहेर जायचं नाही. नाही माय, मला जायला हवं. अगं असं काय करतेस तू? नाही ग, नाही नाही. अगं बाई, त्याचा काय भरोसा आहे का? नाही, तू कुठे जायचं नाही. मला आदिनाथांची काळजी वाटते. अगं नाही, तू जायचं नाही. शपथ आहे तुला, गेलीस तर.
हॅलो, पुढे आहे का? हॅलो, हॅलो, हॅलो. कोणाला फोन लावतोयस रे? कोणी वाचवायला येणार नाहीये तुला इथे. हात सुटत नाहीयेत म्हणूनच बांधलेत. रमाशेठ, मला जाम भारी पडेल ना. स्वस्त गोष्टींचा शौक नाही आहे रामाशेठला. तुझा जीव घेतल्याशिवाय माझ्या जीवाला शांती मिळायची नाही. मारेन, तुकडे तुकडे करून हळूहळू मारेन तुला. मरण सुद्धा वरदान वाटेल इतकं तुझं जगणं अशक्य करून टाकेन मी. समजलास? मला वाटलं नव्हतं मालक हा इतका मूर्ख असेल म्हणून. नाही म्हणजे स्वतःच्या पायावर चालत चालत मरणाच्या दाराशी उभा राहिला. एकटा इथं आल्यावर आपण ह्याचं हळदी कुंकू करू असं वाटलं की काय याला. अरे एकटा कुठे आला तो? कंपनीच्या साहेबांचा, पोलिसांचा, इथल्या आमदारांच्या नावाचा बागुलबुवा घेऊन आला होता सोबत, मला घाबरवण्यासाठी. हे तुला काय वाटलं? ह्या असल्या गोष्टींना एवढा होतो ना, चड्डीत फिरायचो ना, तेव्हा सुद्धा कधी घाबरलो नाही मी. मी अर्ध्या तासाच्या आत शुभ्राच्या घरी परतलो नाही ना, तर पोलीस तुझ्या बिळातनं तुला खेचून काढतील. आणि मग तुझं काय होईल ना, याचा साधा विचार सुद्धा करायला नको. चुप! जगशील तर विचार करशील ना तू. फार कटकट ऐकून घेतली आहे तुझी. जाम थोबाड चाललंय तुझं. हे सदा बांधायचं तर थोबाड बांध साल्याचं. बांध रे. शिंदाईच्या माझ्या शुभ्रेला तू नासवलीस ना भाडखाऊ. कोणाशी पंगा घेतलायस ना हे तुला आता कळेल. शुभ्रा, शुभ्रा का फोन वाजतोय, घेत का नाही आहेस? कोणाचा फोन आहे ग? आई बाबांचा फोन आहे. काय सांगू? दे, मी बोलते त्यांच्याशी. नको माही. अगं असं काय करते? माही, मी नको. बोलते त्यांच्याशी. तू असं करू नकोस. बोलते. हॅलो. हा हॅलो, कोण बोलतंय? आधी आहे का? नमस्कार, मी शुभ्राची आई बोलतेय. ओ, आपण पहिल्यांदाच बोलतोय. हो, आता काय करणार, मुलांनी परस्पर ठरवलं, रुकून घेतलं, काय बोलणार आपण त्यांना. तुम्ही आता खरं म्हणजे कोकणात यायला हवं होतं. भेट झाली असते ना. नाही हो, भेटायचं तर आहेच. बघूया कसं काय योग येतोय ते. पण आधी आहे का? आदिनाथ ना, हो ते सकाळीच घराबाहेर पडले, फिरून येतो म्हणाले. हो का? बरं, हे काल कधी पोचलेस? काल रात्रीच पोचले, पण उशीर झाला म्हणून त्याने तुम्हाला कळवलं नाही वाटतं. अहो नाही ना, आम्ही सगळे त्याच काळजीत आहोत. बरं, शुभ्रा आहे का? शुभ्रा ना, ती मागे विहिरीवरती पाणी भरते. मी तिला बोलावू का? नाही नाही, नको नको.
ही मुलं सुखरूप पोचली की नाही एवढंच जरा माहिती करून घ्यायचं होतं. बरं हा, आधी आलं की जरा घरी फोन करायला सांगा. आम्ही जरा काळजी येतो म्हणून सांगा. बरं ठेवतो. बर. का खोटं बोलीस त्यांच्याशी? मग काय बोलणार होते मी? कुठे निघालीस तू शुभ्रा? हे बघ तू कुठेही जायचं. मला रमाकांतकडे जायला हवं. हे सगळं माझ्यामुळे झालंय. शुभ्रा शुभ्रा ऐक माझं. तू तू कुठेही जाऊ नको. शुभ्रा ऐक. शुभ्रा शुभ्रा नको जाऊ तिकडे. ऐक माझं शुभ्रा. मला वाटलंच होतं तू परत येशील शुभ्रे. त्या शहरी सापानं भूल घातली होती ना तुला, म्हणून तू निघून गेलीस. पण मला खात्री होती तू परत माझ्याकडे येशील. मला विश्वास होता की शेवटी आपल्या प्रेमाचाच विजय होणार शुभ्रे. आदिनाथ कुठे आहेत? त्याचा बंदोबस्त केलाय ना मी. हे बघ, पुन्हा डोकं वर काढायची हिंमत करणार नाही तो. तू घाबरू नकोस. हा, मी तुला शुभ्रे. आदिनाथ कुठे आहे? काय केलेस तू त्यांना? अरे वा शुभ्रे, शहराची हवा तुला एवढ्या पटकन लागली. आदिनाथ, तुझा आदिनाथ मरणाच्या दारावर उभा आहे तो. रमाकांत. हो रमाकांत. रमाकांत खोत, ज्याच्या नजरेला नजर देऊन बोलण्याची या गावात कुणाची हिंमत झालेली नाही. त्याच्या आबरूवर हात घातला त्या शिंदळीच्यानं. हा, तुला काय वाटलं एवढं करून तू वाचेल? मूर्ख आहेस तू, मूर्ख आहेस. तो मरणार, आपल्या मौतीनं मरणार. तो सडून सडून मरणार. हे बघ शुभ्रे, मला नाही आवडत हे असं वागणं. मी चांगला माणूस होतो. तू मला भाग पडलंस हे असं वागायला. विश्वासघात केलायस तू माझा आणि माझ्या चांगुलपणाचा. तो भोग आपल्या कर्माची फळं. आदिनाथला जर काही झालं ना रमाकांत, तर मी तुला. भिकारडी कुठची? सोन्याच्या ताटात पक्वान्न वाढली तरी उकिरडे फुंकणाऱ्याची जात तुमची. कोण का कर तुझं? खंगून सडून गेला ना की मग तुझ्याकडे पाठवीन मी लग्नाची भेट म्हणून. चल जा. वागलीस तू अशी माझ्याशी? शुभ्रे, का वागलीस तू?